तर फायनली आज उसाला सरी सोडून घेतली. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळपारी लवकर उठून आवरून आपली राधा काढून डायरेक्ट चालूच जतला, कारण जी आपल्या राधाची तिसरी सर्व्हिस राहिलेली तीच करण्यासाठी आज आपल्याला जतला जायचं होतं. जत मध्ये गेल्या गेल्या आपल्याला महाराजांचं दर्शन झालं. तिथनं डायरेक्ट गेलो शोरूम मध्ये. शोरूम मध्ये गाड्या पकड होत्या आणि आपली गाडी पण लाईनीत लावली आणि तिथनं डायरेक्ट गेलो ज्यूस प्यायला, कारण आपला नंबर यायला 1-2 तास तर सहज लागणार होत. तिथं जाऊन मस्त पैकी एक मँगो ज्यूस प्यायला आणि तिथनं परत गेलो शोरूम मध्ये जाऊन थोडा वेळ बसल्यानंतर ना आपला नंबर आला. आपला नंबर आल्यावर त्यांनी पण लगेच अशी झप्प करून गाडीत काम करून घेतलं. त्यानंतर ना गाडी धुवायला लावली. त्याने पण लगेच झप्प करून आपली राधा धुवून दिली. त्यानंतर ना आता टाइम झाला तर बिल करायचं, आणि बिल करायच्या वेळेस बघतोय काय तर इकडे बिल काउंटर बंद होतं, कारण 1 वाजता त्यांची जेवणाची सुट्टी होती. 1 तासानंतर ओपन झाल्यानंतर ना बिल तेल केलं. तिथनं आपली राधा काढून डायरेक्ट चाललो घराकडे. घरात जाऊन थोडा वेळ बसलेलो. तेवढ्यात बघितलं तर सोन्या बाय आलता ट्रॅक्टर घेऊन, कारण आपल्याला सरी सोडायची होती ऊस लावायला. मग थोडाही वेळ न थांबता लगेच सरी सोडायला पण चालू केलं. आपण ऊस लावायला सरी तर सोडायला लागलोय, पण अजून कोणती व्हरायटी लावायची हे आपलं फिक्स झालं नाही. मग आता तुम्हीच कमेंट करून सांगा की कोणती व्हरायटी आपल्यासाठी बेस्ट राहील. आणि बघत तेवढंच 1 तासाभरात आपली सरी सोडायची पण झाली. सरी सोडायची झाल्यानंतर ना सोन्याबाई गेला ट्रॅक्टर घेऊन घराकडे. आणि आता तुम्ही पण जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून जायला विसरू नका.